कॅन्सर बद्दलच जर सांगायचं झालं तर काय होतं की कॅन्सरमध्ये किमोथेरपी असते आणि हा. हे खूप पेनफुल प्रोसिजर आहे. थेरपीज असतात तेव्हा प्री सेशन घेतो हम्म. आणि पोस्ट सेशन पण घेतो. प्री सेशन मध्ये काय होतं की कॅन्सर झालाय या याच्यानेच पहिला माणूस हा. गर्भगळीत होऊन जातो. बरं. त्यावेळी त्याला उपचार घेण्यासाठी तयार करणं. माझ्याकडे एक ब्लड कॅन्सरची केस आली होती. त्या पेशंटशी पण मी बोललो, त्यांना सांगितलं, समजावलं की म्हटलं तुम्ही फक्त 1 तास माझ्यासाठी द्या, फार नका देऊ, आणि त्यानंतर तुम्हाला नाही वाटलं तर आपण काही करणार नाही. मी त्यांच्याशी बोललो आणि मग मी रेकी द्यायला सुरुवात केली. ते जे उपचार आहेत ते घेण्यासाठी सुद्धा तयार करणं हेच मोठं चॅलेंज होतं. पहिलं सेशन झालं आमचं, त्यांना थोडंसं जाणवलं. ते म्हणाले नाही मला आणखीन एक सेशन आवडेल करायला. मग जेव्हा ते नेक्स्ट सेशन होतं त्याच्या आधी मला सांगितलं, मग मी त्यांची परत पेशंट जे होते त्यांची परवानगी घेतली. त्यांना सांगितलं की तुम्ही जायच्या आधी आपण एक अर्ध्या तासाचंच करूया सेशन. ते दिलं. जेव्हा ते ऍक्च्युअल आतमध्ये जातील केमोथेरपीसाठी, मग तेव्हा मी पुन्हा त्यांना तिथे एक पूर्ण सेशन दिलं. ओके. जेव्हा मी परत पेशंटशी बोललो तर तेव्हा त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही काही करत होतात का मी केमो घेताना. म्हणलं का काय वाटलं तुम्हाला असं. तर मला हे वाटलं की आपण केमोला जायच्या आधी जे सेशन केलं त्याचा परिणाम तिथे दिसायला लागला. ते म्हणाले असं नाहीये की पेन अजिबात झाला नाही, पेन झाला, पण माझ्या मते मला असं कुठेतरी वाटलं की तो पेन थोडासा बेरेबल होता, की मी तो पेन सहन करू शकत होतो.